नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की स्वतःला संपवायला निघालेल्या अर्णवला ईश्वरीने आता आरसा दाखवलेला असतो आणि आरसा दाखवूनच इथे खऱ्या परिस्थितीमध्ये त्याचं थोबाड फुडलेलं असतं आणि आत्महत्या करण्यापासून त्याला अलर्ट केलेलं असतं, वाचवलेलं असतं. नेमका अर्णवने एवढा मोठा डिसिजन आणि एवढं सगळं काही का आणि कशासाठी केलेलं आहे? नेमकं अर्णव वल्लरीचं आणि आकाशचं बोलणं मनाला लावून घेऊनच ह्या सगळ्या गोष्टी करतोय का? आणि एवढं टोकाचं पाऊल हा एवढा मोठा बिझनेसमॅन जो आहे तो इकडे अशा पद्धतीने कसं काय करू शकतो, हेच मात्र आता इकडे कळत नसतं. आणि त्यामुळे मात्र आता अर्णवने ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा टोकाचा विचार केलेला आहे आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न ईश्वरीमुळे आता इकडे फ्लॉप झालेला असतो आणि त्याचा जीव वाचलेला असतो. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता मालिकेच्या सुरुवातीला आपण पाहतो, जेव्हा सत्य परिस्थिती घरामध्ये समजते तेव्हा अर्णवच्या विरोधामध्ये एक नाही तर आकाश सुद्धा जातो. म्हणजे वल्लरी तर जातेच जाते, पण आकाशने सुद्धा त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ह्या सर्व गोष्टीमध्ये मी तुझी साथ कधीच देणार नाही. मी खरं तर त्या गोष्टीमध्ये मी तुझी साथ दिली होती, पण घर गहाण ठेवून आपण अशा पद्धतीने बिझनेस करणार ही गोष्ट मला कधीही मान्य नव्हती, असं स्पष्टपणे आकाश बोलत असतो. पण वल्लरी मात्र आकाशचा फार अपमान करत असते. वल्लरीला फक्त हे राजेश शिर्केंचं घर हवं असतं, प्रॉपर्टी हवी असते. आणि आज मात्र इथे ना घर राहिलं ना प्रॉपर्टी राहिली. त्यामुळे इथे तिने खूप मोठा टोकाचं जाऊन बोललेलं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता मात्र अर्णवला सगळ्या गोष्टींचा धक्का बसत असतो. ईश्वरी सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते. मामीला म्हणत असते, मामी प्लीज नका बोलू हे असं, जरा थांबा. अहो त्यांनी काही मुद्दामून नाही केलेलं. पण वल्लरी म्हणत असते, मुद्दामून नाही केलेलं तर मग आता आपल्याला रस्त्यावर यावं लागणार आहे. ह्या अर्णव राजेश शिर्केमुळे आपली सगळी काही होती नव्हती इज्जत धुळीला मिळाली आहे. आणि तू सांगतेस की त्यांनी मुद्दामून नाही केलं. आकाश म्हणत असतो, आज तुझ्यामुळे आपण रस्त्यावर आलो आहेत. उद्या दारामध्ये बँकेची माणसे येऊन पोहोचतील. काय करणार काय आहोत आपण? बोल. मी तुला नको म्हणत होतो. मी तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात साथ दिली नव्हती, पण तुला मात्र अजिबातच ते तसं करायचं नव्हतं, ऐकायचं नव्हतं. तू तर आमच्या काय सर्वांच्या विरोधात गेलायस आणि एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललंयस. आम्ही तुला कधीच माफ करणार नाहीयेत. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज आपण कनूला घेऊन, त्याचबरोबर आजीला घेऊन, ताईला घेऊन कुठे जाणार आहोत? सांग, बोल. आहेत का तुझ्याकडे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं? दे ना. आहेत. आज तू इथे कोणाचंही न ऐकून एवढा मोठा हा निर्णय घेतलायस. त्यामुळे काही जरी झालं तरी सुद्धा इथे मात्र मी तुला कधीही माफ करणार नाही, असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. ईश्वरी मात्र आता अर्णवला आधार देण्याचं काम करते. सर्वांना म्हणत असते, नका असं बोलू प्लीज, नका असं बोलू. हे बघा, त्यांनी हे सगळं मुद्दामून केलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. पण तुम्ही काय करताय? तुम्ही त्यांना दोष देऊन इथे रिकामं होताय. अर्णव सर प्लीज थांबा, असं जाऊ नका. अर्णव सर थांबा थांबा म्हणून ती आवाज देत असते, पण अर्णव मात्र अजिबातच थांबत नाही. अर्णव सरळ सरळ तिथून निघून जाण्याचं काम करत असतो. त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा फार जास्त त्रास झालेला असतो. कोलमडलेला अर्णव जेव्हा पायऱ्या चढू लागतो त्यावेळेला मात्र आता ईश्वरी त्याला पाठीमागून आवाज देत असते, थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. पण अर्णवला मात्र आता इकडे शुद्ध हरपलेली असते. अर्णव हा सरळ सरळ त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि बेडरूममध्ये गेल्यानंतर लगेचच तो त्याचा दरवाजा बंद करत असतो. जेव्हा बेडरूमचा तो दरवाजा बंद करतो त्यावेळेला मात्र ईश्वरी धावतच वर येते आणि आवाज देत असते, सर, अर्णव सर, अर्णव सर प्लीज दरवाजा उघडा. हे बघा, असं करून काही होणार नाहीये. हे बघा, परिस्थितीला घाबरून आपण दूर नाही जाऊ शकत आहे. अर्णव सर दरवाजा उघडा, अर्णव सर दरवाजा उघडा म्हणून ती जोराजोरामध्ये ओरडत असते. मग तेवढ्यातच आता अर्णव हा बेडरूममध्ये गेल्यानंतर
तिथे एक खूप मोठा दोर असतो, जो काही बाल्कनीत ठेवलेला असतो. तो दोर तो घेतो आणि पंख्याला बांधून घेत असतो. त्याला स्वतःला जगायचं नसतं. तो विचार करत असतो, मी आता जगून काय करू? ह्या सगळ्यांचं माझ्यामुळे नुकसान झालेलं आहे. ते नुकसान भरपाई मी कशी देणार आहे? नाही मला काही कळतंय. त्यामुळे मला नाही जगायचंय, असा विचार तो करत असतो. पण ईश्वरी मात्र त्याला आवाज देण्याचं पूर्ण काम करत असते. तिथे शिर्के सुद्धा असतो. मग शिर्केंना ती आवाज देते आणि म्हणत असते, काही करा, काही करा, पण ताबडतोब दरवाजा ओपन करा. अर्णव सरांनी जीवाचं काही बरं वाईट करायला नको. अंजली, आजी ह्या सगळ्या जणी आता दरवाजा उघडायला धावत असतात. पण वल्लरी म्हणत असते, ही सगळी त्याची नाटकी आहेत. काहीही करणार नाहीये तो. तो इतरांना मारून मगच गप्प बसेल. त्याचा एवढा कशाला कौतुक सोहळा तुम्ही करताय? आता तुम्ही हे सगळं नका बोलू प्लीज मामी. आत्ता ही बोलण्याची वेळ नाहीये. अहो, जर त्यांनी स्वतःला काही केलं तर मग काय करायचं आहे? तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? अर्णव सर, प्लीज तुम्ही दरवाजा उघडा ना. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्हाला आजींची शपथ आहे, तुम्हाला तुमच्या आईबाबांची शपथ आहे. पण अर्णव सर, प्लीज तुम्ही दरवाजा उघडा. हे बघा, तुम्ही असलं काहीही करणार नाहीत, ज्या गोष्टीमुळे इथे तुम्हाला त्रास होईल. हे बघा, प्लीज तुम्ही दरवाजा उघडा. अर्णव सर म्हणून ओरडणारी ईश्वरी हतबल झालेली असते. पण अर्णव मात्र अजून तरी दरवाजा उघडत नसतो. त्याला काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता सर्वांसमोर येण्याची लाज वाटू लागलेली असते. स्वतःचाच राग येऊ लागलेला असतो. तो एकच विचार करत असतो, मी बाहेर येऊन नेमकं करू तर काय करू? सांगा ना, बोला ना, करू तर काय करू? पण तरीसुद्धा आता शिर्के जोरात दरवाजा उघडतात. जेव्हा शिर्के जोरात दरवाजा उघडतात तेव्हा मात्र समोर ईश्वरी पाहते तर अर्णवने आता पंख्याला दोरी बांधलेली असते आणि स्वतः जीव देण्याचा प्रयत्न करत असतो. मग ईश्वरी त्याच्या हाताला खाली ओढते आणि सनकन एक कानाखाली वाजवते. तेव्हा अर्णव शुद्धीवर येतो आणि म्हणत असते, तुमची हिंमत कशी झाली स्वतःला संपवण्याची? तुमचं आयुष्य हे फक्त तुमचं आहे का? नाही, त्या आयुष्यासोबत आमचं सुद्धा आयुष्य इथे जोडलेलं आहे. तुम्ही स्वतःला संपवून नेमकं सिद्ध काय करणार आहात अर्णव सर? असं ईश्वरी बोलू लागते. तेव्हा ती म्हणत असते, समुद्राने तुमचा माल वाहून नेला आहे, पण तुमची मेहनत, तुमची हिंमत आणि तुमचं स्वप्न नाही त्यामध्ये वाहून गेलं. कळलं तुम्हाला? एक गोष्ट लक्षात ठेवा, पराभव म्हणजे हा शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीची एक पहिली पायरी असतो. आज दोराला तुम्ही हात लावू नका. कळतंय तुम्हाला? माझा हात धरा. आपण दोघं मिळून पुन्हा सगळं काही उभा करू. तुमचं स्वप्नही येतंय लक्षामध्ये तुमच्या, आणि आपल्या घरच्यांचा विश्वासही पुन्हा एकदा आपण जिंकू. असं म्हणून तो दोर फेकते आणि फेकून देत असते. तिला त्या दोराचा आता राग येऊ लागलेला असतो आणि त्यानंतर ती त्याच्या गळ्यामध्ये पडते आणि रडायला लागलेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, खरं तर माफ कर मला, मी पळून जाणार नव्हतो आणि आताही नाही जाणार आहे. खरं सांगू, मी लढणार आहे माझ्या कुटुंबासाठी, तुझ्यासाठी आणि माझ्या स्वप्नांसाठी. हो अर्णव सर, तुम्हाला लढावंच लागणार आहे. कारण छोट्या कनूचं स्वप्न आहे तिच्या मामाकडून. तुमची बहीण तुमच्यावर आधारित आहे. आजी तुमच्यावर आधारित आहे. तुम्हाला तुमच्या वर गेलेल्या आईंचं स्वप्न पूर्ण करायचंय. तुम्हाला तुमच्या बाबांचा मारेकरी शोधून काढून त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. मग तुम्ही असं कसं वागू शकता? सांगा ना, बोला. असं अजिबात वागायचं नाही आणि स्वतःला संपवण्याचा तर मुळीच प्रयत्न करायचा नाहीये. तेव्हा तो हात जोडतो आणि तिची माफी मागत असतो. मग आता मात्र ईश्वरीला वाईट वाटतं की तिने अर्णवच्या कानाखाली मारली. मग ती सुद्धा म्हणत असते, आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा आत्महत्या हा एकच उपाय नसतो अर्णव सर. कारण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं ही तुमच्याशिवाय जगू शकणार नाहीयेत. लक्षात येतंय का तुमच्या? तुमचं आयुष्य हे एकट्याचंच नाहीये. तुमच्या आयुष्यासोबत आणखी खूप आयुष्य जोडली गेलेली आहेत. हे नेहमी कायम लक्षात ठेवा. असं म्हणून अर्णव तिच्यासमोर माफी मागत असतो. तेवढ्यात अंजली आणि सोबतच इथे आजीसुद्धा येतात आणि त्याला समजून सांगत असतात. त्यानंतर ही रात्र अशीच जाते. ना कोणी धड जेवतं, ना कोणी कोणाशी बोलतं. सगळेजण शांत बसलेले असतात. फक्त ईश्वरी तेवढी आजींना 2 घास भरवते, कारण त्यांना गोळ्या सुरू असतात. आता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. ही बातमी मात्र अर्णव राजेश शिर्केंच्या मालाचा पूर्ण स्फोट झाला आणि त्यातला माल सगळा काही समुद्रात वाहून गेला. वाऱ्यासारखी ही बातमी सगळ्या मीडियामध्ये पसरलेली असते. बँकेपर्यंत ही बातमी जाऊन पोहोचते. जेव्हा बँकेपर्यंत ही बातमी जाऊन पोहोचते त्यावेळेला बँकेची लोक इथे ताबडतोब घरावर कब्जा करण्यासाठी आलेली असतात. कारण हे घर जे आहे ते गहाण ठेवलेलं असतं.
मग जेव्हा ती माणसं येतात तेव्हा अर्णवला म्हणत असतात, तुम्हाला आत्ताच्या आत्ता हे घर खाली करावं लागेल. तेव्हा अर्णव म्हणत असतो, वाट एवढ्या लवकर? हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमचा एक ना एक रुपया परत करेल. हे बघा, तो माल इथे जरी जळाला असला तरीसुद्धा माझं स्वप्न, माझी मेहनत, माझी ताकद आणि माझं कर्तृत्व जळालं नाहीये. मी पुन्हा एकदा नव्याने उभा राहील. तेव्हा बँकेवाली माणसं म्हणत असतात, तुम्ही पुन्हा एकदा नव्याने उभा राहणार ना, तेव्हाचं तेव्हा बघू. पण आत्ता नाही. तुम्हाला हे ताबडतोब घर खाली करावं लागेल. तुम्हाला आम्ही 24 तासाची वेळ देतो. त्या 24 तासामध्ये तुम्हाला हे घर खाली करावंच लागणार आहे. असं म्हणून ती माणसं तर निघून जातात. पण आता मात्र इकडे सगळेजण पुन्हा अर्णवला बोलू लागलेले असतात. पण ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर तुम्ही काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होणार आहे. मग वल्लरी म्हणत असते, काय व्यवस्थित होणार आहे? सांग जरा. बोल जरा, काय व्यवस्थित होणार आहे? कुठे जाणार आहेस आता ह्या म्हाताऱ्या सासूला घेऊन? कुठे जाणार आहे तान्या भाचीला घेऊन? बोल, सांग ना. अगं ती नणंद, तिचा नवरा नाहीये. कळतंय तुला? कुठे जाणार आहेस तिला घेऊन? आमचं सोड गं. आमची तर तुम्हाला कधी परवाच नव्हती. आता मात्र अर्णव म्हणत असतो, मामी काय करतेस तू हे? जरा तरी शांत बस. जरा तरी इतरांचा विचार कर. तेव्हा मामासुद्धा वल्लरीला शांत करत असतात. पण वल्लरी मात्र कुठली काय गप्प बसते. तिची बडबड ही कंटिन्यू चालूच असते. मग आता अर्णव त्याच्या बऱ्याच सहकारी मित्रांना कॉल करत असतो, जेणेकरून त्याला कुठल्या कंपनीकडून वगैरे काही पैसे मिळत आहेत का, काही गोष्टी मिळत आहेत का, म्हणून तो इथे फोन करण्याचा प्रयत्न करत असतो. आजी म्हणत असतात, हे बघ मी काय म्हणते ते एकदा ऐक बाळा. मला असं वाटतंय की आता काहीच होणार नाहीये, कारण इकडे आपण सगळेजण हारलेलो आहोत. पण तू काळजी करू नकोस. नमू म्हणत असते, कशी नाही काळजी करायची सांगा ना, कशी नाही काळजी करायची? तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? अजूनही तुम्ही त्यांनाच सपोर्ट करताय. अजूनही तुम्ही त्यांच्याच पाठीमागे खंबीरपणे उभे राहताय. अजूनही तुम्हाला तेच बरोबर वाटतायत. आज आपल्यावर घरातून बाहेर जाण्याची वेळ आली आहे आणि घरातून बाहेर जाण्याची वेळ आली तरीसुद्धा ही फक्त ह्यांच्यामुळे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, माझ्याकडे एक पर्याय आहे. आपण आपल्या आईच्या घरी जाऊ शकतो. आत्ता आई-बाबासुद्धा तिथे नाही आहेत. जोपर्यंत आपली व्यवस्थित परिस्थिती सगळी होत नाही, तोपर्यंत आपण तिथे जाऊन नक्कीच राहू शकतो. तेव्हा मात्र इथे आता मामा म्हणत असतात, ईश्वरीचं हे बोलणं मला आवडलंय. कारण हे अशाच पद्धतीने आपण करू शकतो. आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाहीये. असं सुद्धा आता इकडे ती लोकं बोलत असतात. पण अर्णव म्हणत असतो, नाही, अजिबात कुठेही जायचं नाहीये. मी आहे ना, मी असेपर्यंत तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. पण आता मात्र मामी म्हणत असतात, अजूनही तो तुझा माज गेलाच नाहीये का? अरे आता आपण काहीच करू शकणार नाहीये. तुझ्या लक्षात येतंय का? आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये. आता हे घर सोडल्याशिवाय हे बघ आपल्याला इथून जावंच लागणार आहे. कळतंय तुला? येतंय तुझ्या ध्यानामध्ये? मग आता इकडे नम्रता सुद्धा म्हणत असते, हो, तसं पाहायला गेलं तर आपण आपल्या घरी नक्कीच जाऊन राहू शकतो. मला सुद्धा हे सगळं काही म्हणणं पटतंय. तेव्हा हे सगळं काही पटल्यानंतर आता मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे, आपण एक काम करूया. लगेचच आपण तिकडे जाऊया. नमुताई, आपल्या घराची चावी आहे ना तुझ्याकडे? नमू म्हणत असते, हो आहे. मग आता ईश्वरी म्हणत असते, ते घर बरेच दिवस झालं बंद होतं ना, आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तिथे जाऊन थोडीशी साफसफाई वगैरे करावी लागेल. पण वल्लरी म्हणत असते, अगं पण तुझे आई-बाबा आल्यावर आपण सगळेजण तिथे थोडी ना राहू शकणार आहे. ह्या गोष्टी तरी तुझ्या लक्षात येत आहेत का? त्यावर ती म्हणत असते, मामी प्लीज शांत बसा. आत्ता आपल्याला तिथे जाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं फार जास्त गरजेचं आहे. कळतंय का तुम्हाला? आणि त्याचबरोबर असं भांडत सतत बसण्यापेक्षा आता यावर काहीतरी तोडगा निघतोय ना, हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवा. तेव्हा ईश्वरी सर्वांना समजवत असते आणि मामीला सुद्धा सडेतोड उत्तर देते. मामा म्हणत असतात, वल्लरी आता तरी तू जरा गप्प बसणार आहेस का? हे बघ, फक्त आणि फक्त इथे तुझ्या तोंडाच्या वाफा दौडू नकोस. प्रत्येकाकडून चुका होतात, पण प्रत्येकाकडून चुका झाल्या तर त्या इथे समजून सुद्धा घ्यायच्या असतात. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? त्यावर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, काय मला तुम्ही काय बोलताय? हे सगळं ज्याच्यामुळे झालंय त्याच्याकडे तर तुम्ही काहीच बोलत नाही येतं आणि तुम्ही उलट आम्हालाच ह्याच गोष्टी सगळ्या काही सांगताय. हे बघा, त्याला सांगा हे सगळं काही काय करायचं आणि काय नाही ते. तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी म्हणत असते, हे बघा प्लीज तुम्ही आत्ता कोणीही वाद घालू नका. मी काय म्हणते ते एकदा ऐका.
आत्ता थोड्या दिवसासाठी आपण आपल्या आईच्या घरी जाऊन राहूयात आणि एकदा का आपला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मग नंतरचं नंतर बघूयात. हे बघा अर्णव सर प्लीज नाही म्हणू नका. मग आता इकडे अर्णव म्हणत असतो ठीक आहे चालेल मिस इंदोर, जसं तू म्हणशील तसं. पण आत्ता मात्र मला ऑफिसला जाणं फार गरजेचं आहे. मला काही करून इथे पुढे काय करायचं आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. तेव्हा तो आकाशला आणि मामाला म्हणत असतो आपण ऑफिसला जाऊयात. तोपर्यंत तुम्ही इथलं आवरावर करून ठेवा, थोडंफार सामान पॅक करून ठेवा, जे की आपल्याला बेसिक सोबत लागेल. तेव्हा मात्र इथे नमू म्हणत असते अजूनही तुमची आकाशकडून ऑफिसला येण्याची अपेक्षा आहेच का? अजिबात नाही. आकाश तुमच्यासोबत आजपासून ऑफिसला येणारच नाहीये. मुळात आम्ही आमचं आकाश क्रिएशन जे आहे ते मुळात आमचं आम्ही चालू करणार आहोत. त्यामुळे आता जरी आपण आमच्या आईच्या घरी एका छताखाली जरी राहत असलो तरीसुद्धा तुमचा आणि आमचा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही एक संबंध नसणार आहे. वल्लरी म्हणत असते माझी सून अगदी बरोबर बोलतीये. आत्ता तो इथून पुढे तुझ्या कोणत्याही कामामध्ये इथे लक्ष देणार नाही किंवा तुला मदत करणार नाही. त्याचं तो वेगळं काम करेल. पण आम्ही मात्र इथे आमचं कसं जगायचं, काय करायचं हे आम्ही आमचं ठरवू. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते आकाश भाऊजी तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. गप ग तू. त्याला काय बोलतेस तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून? एवढे सगळे तुझ्या नवऱ्याने दिवे लावले ते निस्तरायचे बघ अगोदर. आता मात्र अर्णव ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि सरळ सरळ तो ऑफिसला मामासोबत निघून जातो. तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे की आता अर्णव आणि ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टीतून ह्या मोठ्या धक्क्यातून कसे बाहेर पडतील. पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा तू हिरे माझा मितवा. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट